धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मी सागर मनापासून स्वागत करतो. अर्थातच या ठिकाणी या रणरागिणी मैदानामध्ये खेळतात. एकीकडे संघर्ष आसूचा हा मुलींचा कबड्डी संघ आहे, तर दुसरीकडे दापोलीतल्या मुलींचा कबड्डीचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. आणि जर्सी नंबर 7 संघर्ष आसू संघाची ही गुणवान अशी खेळाडू तुम्हाला चढाई ट्रॅकवरती पाहायला मिळते. यावेळेला जर आपण पाहिलं तर राईट इंची जी डिफेंडर्स आहे तिच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न तिच्या माध्यमातून केला जातोय. अर्थात आपण जर बघितलं तर आता मुली देखील कबड्डीच्या मैदानावरती कुठे कमी नाहीये. ते सातत्यानं त्यांनी देखील आपल्या दमदार खेळाच्या जोरावरती हे सिद्ध केलेलं आहे. सद्यस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की जो नुकताच नोव्हेंबर 2025 मध्ये महिलांचा कबड्डीचा जो विश्वचषक झालेला होता त्याच्यामध्ये भारतीय संघाने विश्वविजेतेपद पटकावलं होतं. अर्थात त्यावेळेला कर्णधार होती नीतू नेगी, ती कर्णधार होते आणि तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तो दुसरा महिला कबड्डीचा वर्ल्ड कप जिंकलेला होता. अर्थात त्याच्यामध्ये आपण सर्वांनी बघितलं होतं की महाराष्ट्राची देखील एक गुणवान खेळाडू आपल्याला त्यामध्ये खेळताना पाहायला मिळाली होती. अर्थात सोनालीला आपण पाहिलेलं होतं. दरम्यान तिच्याच पावलावरती पाऊल टाकत या दापोलीच्या सुकन्या देखील सर्वोत्तम खेळ सादर करताना आपल्याला पाहायला भेटतील. नुकतीच आपण दापोली संघाकडनं चढाई ट्रॅकवरती खेळाडू पाहिलेली होती. माघारी परत त्यानंतर संघर्ष आसू संघाची ही गुणवान खेळाडू सज्ज होते. यावेळेला संभवता तिला सुरेख टॅकल केलं जातं. एका गुणाची कमाई दापोली संघाच्या प्रांगणामध्ये होते आणि सुरुवात मात्र दापोली संघाची ही दमदार होते. आतापर्यंत 2 पॉइंटवरती दापोलीचा संघ आहे, तर संघर्ष आसूला अजून देखील आपलं खातं ओपन करता आलेलं नाही. यावेळेला आपण नेमका मैदानामध्ये बघतोय शानदार डिफेन्स आहे संघर्ष आसू संघाच्या या माध्यमातून देखील. तर हा संघ देखील कमी नाही आहे. या संघातल्या देखील रणरागिणी तेवढ्याच झुंजारपणे आपला परफॉर्मन्स सादर करतायत. तर यावेळेला अभिवादन करते आपल्या कोर्टमध्ये आणि त्यानंतर दापोली संघाच्या प्रांगणामध्ये आक्रमण करण्यासाठी जर्सी नंबर 11 ही जी गुणवान खेळाडू सज्ज होते. तिच्या विरोधामध्ये शानदार डिफेन्स आहे. जर्सी नंबर 6 ने पहिला प्रयत्न केला होता, समोरून आली, ब्लॉक केला आणि त्यानंतर तिला सपोर्ट देखील इतर तिच्या सहकार्यांचा मिळतोय. तर एका गुणाची कमाई. त्यानंतर जर्सी नंबर 5 दापोली संघाची ही अजून एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळाली. तिने बघता बघता सहजरित्या गुणाची कमाई केली. माघारी परत प्रत्युत्तरासाठी संघर्ष आसूची जर्सी नंबर 7 ही एक स्टार खेळाडू आपण पाहतोय. 7 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि अर्थात या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये ते आक्रमण करते. मधल्या फळीतली जी खेळाडू होती तिला हलकासा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. एक सेफ रेड करते, सुरक्षित चढाई करते. माघारी परत त्याने दापोली संघाची पुन्हा एकदा जर्सी नंबर 6 ही खेळाडू आपल्याला 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण सजवताना आजमावायला मिळते. डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी संघर्ष आसूची एक गुणवान अशी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटते. केदार जगदाळे संघर्ष आसू संघाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये यावेळेला मजबूत अँकल होल्ड होता आणि सपोर्ट इतर डिफेंडरचा देखील तिला मिळतोय. एका गुणाची कमाई संघर्ष आसूच्या प्रांगणामध्ये होती आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आहे संघर्ष आसूचा संघ. आपण बघितलं की अर्थातच भारतीय महिला कबड्डीचा संघ असू दे किंवा अर्थात भारतीय महिलांचा क्रिकेटचा संघ असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक खेळामध्ये भारतीय महिलांनी नैपुण्य प्राप्त केलंय. आपलं यश त्यांनी सिद्ध केलं आणि यावेळेला पुन्हा एकदा डिफेन्स जबरदस्त आहे, शानदार डिफेन्स आहे. सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळालं होतं की भारतीय महिलांनी क्रिकेटमध्ये विश्वविजेतेपद पटकावलं आणि त्याच्यानंतर भारतीय महिला कबड्डी संघाने देखील विश्वविजेतेपद पटकावलेलं होतं. भारतीय महिला क्रिकेटचा जर आपण उल्लेख केला तर जेमिमा रॉड्रिग्सला आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर स्मृती मंधानाला आपण पाहिलेलं होतं. दीप्ती शर्मा असेल किंवा शेफाली वर्मा असेल, या ज्या स्टार महिलांचा परफॉर्मन्स आपण सर्वांनी पाहिला होता. आपण चर्चा केली होती हरमनप्रीत कौरची देखील केली होती. आपण श्री शर्मीला देखील गोलंदाजी करताना पाहिलं होतं भारतीय वुमन्स क्रिकेटच्या माध्यमातून. तर भारतीय महिला कबड्डीचं ज्याच्या वेळेला नामोल्लेख होईल त्याच्या वेळेला अर्थातच रितू नेगीचं नाव घेतलं जाईल. पुष्पा राणा ही देखील एक ऑलराऊंडर खेळाडू होती आणि भारतीय महिला कबड्डी संघाची ती उपकर्णधार देखील होते. मित्रांनो, सोनाली शिंगाटे जी महाराष्ट्राची गुणवान अशी खेळाडू होती, तिचा देखील विश्वचषकामध्ये आपण स्टार खेळ बघितला होता. त्याचबरोबर संजू देवी असेल आणि मिनी नरवाल असेल, ह्या गुणवान खेळाडूंना आपण भारतीय विश्वचषकामध्ये महिलांच्या माध्यमातून पाहिलेलं होतं. दरम्यान इथे संघर्ष आसू संघाची अजूनही गुणवान खेळाडू नुकताच तिने बोनस पॉईंट घेतलाय. आपल्या कोर्टमध्ये ती माघारी परत आहे आणि प्रत्युत्तरासाठी दापोली संघाची ही जर्सी नंबर 6 गुणवान खेळाडू दाखल होते आहे.
4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं आहे. संभवतः गुणाची कमाई करण्याचा ते प्रयत्न जरूर करणार आहे. एका गुणाची कमाई केली जाते, माघारी परतते. अतिशय सुंदर असा खेळ पहिल्याच हाफमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गुणफलक पाहिला तर 8 पॉइंट वरती दापोलीचा संघ आहे, तर 4 पॉइंट वरती संघर्ष आसूचा संघ आतापर्यंतच्या खेळामध्ये आहे. सिंगल गुणाची कमाई केली जाते. गुणफलक पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू बॅक दापोली संघाकडनं जर्सी नंबर 6 ला चढाईसाठी पाठवलं जाते. 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं विखुरलेला असा डिफेन्स आहे. टच पॉईंट घेणं अवघड आहे. अशक्य ते शक्य करावं लागेल. एकमेव हा महिलांचा प्रेक्षणीय सामना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आजमावतोय. कदाचित दावा केला जातोय येस ॲब्सोल्युटली सिंगल गुणाची कमाई दापोली संघाच्या माध्यमातून आहे. आणि त्याच वेळेला टाइम व्हायचंय. चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघ दापोली सदस्यांना विनंती करतो, कृपया आपण या क्रीडा रसिकांना थोडं बाजूला करण्यासाठी सहकार्य करा. सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतो, कृपया सहकार्य करा. अजूनही अंतिम सामना व्हायचा आहे. कृपया आपण त्या कॉर्नरला उभं राहू नये. सागर सर, शानदार डिफेन्स केला जातोय. 3 विरुद्ध 1 असा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. अजून देखील चढाईपट्टू जे आहे तिने हार मानलेले नाहीये आणि सरते शेवटी ती बाद होते. सुपर टॅकलच्या जोरावरती 2 गुणांची कमाई केली जाते. अतिशय सुरेख असा खेळ आपण सर्वांनी आजमावलेला होता. जर्सी नंबर 5 अर्थात तिच्याकडे जे पोटॅन्शियल होतं, गुणवत्ता होती, त्या गुणवत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न तिने जरूर केलेला होता. त्याच्यानंतर 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये जर्सी नंबर 11 ही जी आपली रनर आगिनी आहे ती चढाई मार्गवरती सज्ज होते. यावेळेला उजव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच वेळेला सुरेख क्षेत्ररक्षण आहे. जर्सी नंबर 6 दापोली संघाची जी अष्टपैलू खेळाडू आहे तिने समोरून ब्लॉक केलं होतं. दापोली संघाची जी कर्णधार आहे अर्थात जर्सी नंबर 8 आराध्या आपल्याला पाहायला भेटते. आराध्या कदम, जिचे वडील स्वतः या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये सुधीर कदम आपल्याला पाहायला भेटतात. आराध्या आणि तिचा जो भाऊ आहे सार्थक कदम, त्याला देखील आपण किशोर गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना पाहिलं होतं. बॅक टू बॅक 2 वर्ष त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व देखील केलेलं होतं. तर अर्थातच हे दोन्ही भाऊ आणि बहीण आहेत, ते सर्वोत्तम असा खेळ सातत्यानं पार पडताना आपल्याला बघायला मिळतात. दरम्यान कदाचित याच्यानंतर आपल्याला आराध्या चढाई मार्गवरती जरूर पाहायला भेटू शकेल. यावेळेला जर्सी नंबर 15 संघर्ष आसूस संघाची ही अजून एक छोट्या उंचीची खेळाडू आहे. सडपात्र बांध्याची अशी खेळाडू चढाई मार्गवरती आहे. मधल्या फळीमध्ये पाय उंचावत गडी टिपण्याचा ती पुरेपूर प्रयत्न करते. यावेळेला नेमकं काय घडतंय, तिला डॅश केलं जात आहे. जर्सी नंबर 15 जी बॅकलाईनच्या पाठीमागे जाते आणि बघता बघता संघर्ष आसूचा संघ ऑल आउट होतोय. त्यानंतर पुनश्च एकदा जर्सी नंबर 6 बॅक टू बॅक सातत्यानं चढाई मार्गवरती आहे. याच्या अगोदर तिच्या विरोधामध्ये आपण बघितलं होतं दमदार असा डिफेन्स. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. आमच्या मुली देखील कुठे कमी नाही आहे. सातत्यानं जर आपण बघितलं ऑलिम्पिकचा जर विचार केला तर अर्थातच सर्वात जास्त मेडल आहेत ते आपल्या भारतीय महिलांनी आणलेले आहेत. त्याच्यामुळे आमच्या मुली देखील कुठे कमी नाही आहेत हे वारंवार त्याने देखील सिद्ध केलेलं आहे. दरम्यान जर्सी नंबर 7 नुकतंच आपण जर बघितलं तर अर्थातच सुनेत्रा पवार यांचा देखील आपल्याला उल्लेख करावा लागेल या निमित्तानं, कारण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान देखील त्यांना मिळतोय. म्हणजे महिलांचं देखील खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला केदार जगदाळे पाहायला मिळत आहेत. तर यावेळेला जर्सी नंबर 12 आपण आजमावतोय. दरम्यान ज्या वेळेला आपण दापोलीचा कबड्डी मुलींचा ज्यावेळेला चर्चा करतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा देखील आपल्याला नामोल्लेख करावा लागेल. आपल्याला समरीन हे नाव माहिती असेल, तिने देखील खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. मला वाटतं बीच कबड्डी स्पर्धा जी नुकतीच महाराष्ट्र संघाचं तिने कर्णधार पद देखील भूषवलेलं होतं. नुकतीच जी गुजरातमध्ये बीच कबड्डी स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळाली, समरीन बोरवणकर आपल्या खेडमधल्या आहे मित्रांनो आणि तिचा देखील जबरदस्त असा खेळ आपल्याला सातत्यानं विविध स्पर्धांमध्ये पाहायला मिळतो. दरम्यान यावेळेला शानदार डिफेन्स आहे. दापोली संघाच्या प्रांगणामध्ये अतिशय सुरेख असा खेळ आपल्याला या मुलींकडनं पाहायला मिळतोय. सुरेख डिफेन्स आहे. प्रत्युत्तरासाठी कदाचित दापोली संघाची कर्णधार आता आराध्या कदम आपल्याला चढाई ट्रॅकवरती पाहायला मिळते. आराध्या सुधीर कदम यावेळेला तिला डॅश करण्याचा प्रयत्न केला जातोय. शानदार क्षेत्ररक्षण आहे संघर्ष आसूच्या या मुलींचं. डिफेन्स मार्कवरती कमाल केली आहे. मी मगाशी देखील सांगितलं की आराध्याचा जो मोठा भाऊ आहे आमचा सार्थक कदम आहे, तो दापोलीचा स्टार खेळाडू आहे. शालेय जीवनामध्ये त्याने खूप मोठी अचिव्हमेंट प्राप्त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा जो किशोर गटाचा जो संघ आहे त्याच्यामध्ये बॅक टू बॅक
2 वर्ष त्याने कर्णधार पद देखील भूषवलेलं आहे. अर्थात त्याची सर्वोत्तम कामगिरी पाहिली आणि आपल्या मोठ्या भावाच्या पावलावरती पाऊल टाकत, आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत आता आराध्या कदम ही देखील सुंदर असा खेळ सादर करण्याचा प्रयत्न जरूर करू शकते. यावेळेला संघर्ष असू संघाची जर्सी नंबर 11 गुणवान खेळाडू सज्ज होते. प्रतिभावान अशी खेळाडू आहे. यावेळेला किक मारण्याचा प्रयत्न करते. राईट कॉर्नरला जर्सी नंबर 12 आहे, तर तिची जी सहकारी खेळाडू आहे तिच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. संभवतः टोटलचा प्रयत्न यावेळेला डुबकी मारली जाते का बघूया. पटना का लाल वो प्रदीप नरवाल की भांति डुबकी मारने का प्रयास करना चाहती थी. ज्या पद्धतीने आपल्याला माहिती की मासा पाण्यामध्ये पोहतो ना, अगदी तशाच पद्धतीने कबड्डीच्या कोर्टवरती तरंगत मिडलँड क्रॉस करण्याचा प्रयत्न होता. अपयशी ठरते, माघारी परतते आणि त्यानंतर जर्सी नंबर 9 दापोली संघाची ही गुणवान खेळाडू. याही वेळेला डिफेंडर्स क्षेत्ररक्षिका यशस्वी ठरत आहेत. डोक्यावरती प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंचा हात जास्त आपल्याला पुरुषांच्या कबड्डीच्या स्पर्धा होताना पाहायला भेटतात. खुल्या गटातल्या पुरुषांच्या कबड्डीच्या स्पर्धा पण अनेक वेळेला पाहिल्यात. महिलांच्या कबड्डीच्या स्पर्धा देखील होणं फार गरजेचं आहे. म्हणजे याच्या अगोदर अनेक वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला तर मला वाटतं खूप चांगल्या खेळाडूंना देखील आपण पाहिलेलं आहे. अनेक गुणवान अशा खेळाडू देखील इथूनच आपल्याला पाहायला मिळाल्या. शालेय स्तरावरचा जर आपण विचार केला तर मला वाटतं अनेक ज्या मुली आहेत त्या आपल्याला जिल्ह्याचं नेतृत्व करताना देखील पाहायला मिळतात. मग तो किशोर गटाचा उल्लेख आपण जरूर करूया. मला वाटतं ती किमून येथली आपली एक मुलगी आहे, तिने देखील नुकतेच शालेय स्तरावरती देखील चमकदार कामगिरी पार पडली होती. आसूची देखील एका गुणवान मुलीने शालेय स्तरावरती खूप उत्तुंग अशी भरारी घेतली होती. दरम्यान अशा जर मुली जर तालुका स्तरावरती त्यांना जर व्यासपीठ निर्माण झालं तर मला वाटतं नक्कीच पुढे जाऊन जिल्ह्याचं नेतृत्व करतील. खुल्या गटामध्ये राज्याचं देखील नेतृत्व त्या खुल्या गटामध्ये करू शकतात. यावेळेला संभवतः मजबूत अँकल लोड होता. आपले जे एक सहकारी बॅकलाईनच्या पाठीमागे बसले आहे तिला दापोली संघातल्या या रणरागीने रिवायवल केलेला आहे आणि तिचं कमबॅक करून दिलेलं आहे. याच बजर होतोय पहिल्या बेगर यांना सन्मानित केलं जाईल. सुमित शेठ आपल्याला मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघ दापोली यांच्या वतीने अनिल कोळंबेकर यांना सन्मानित करावे. मेस्त्री हे खास आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघ दापोली यांच्या वतीने करण्यात येतोय. धन्यवाद सर. यावेळेला दापोली संघाकडनं आपण पाहतोय चढाईपट्टू जे आहे ते सज्ज होते. दरम्यान यावेळेला जर्सी नंबर 6 ही माघारी परतते. तिला गुणाची कमाई करण्यामध्ये यश भेटत नाहीये. खाली आज परतते आणि त्यानंतर जर्सी नंबर 6ला प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी नंबर 6 ही गुणवान खेळाडू सज्ज होत आहे. यावेळेला राईट एंडची जी डिफेंडर्स आहे तिच्या दिशेने आक्रमण सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. फुटवरचा सुरेख वापर, पायाने चालणारी माणसं, अंतर कापता, डोक्याने चालणारी माणसं ध्येय गाठतात. बुद्धिबळापेक्षा देखील वेगवान चाली ज्या खेळामध्ये तुम्हाला सातत्यानं खेळणं गरजेचं आहे तो खेळ आहे खेळ कबड्डी. अर्थात हा लाल मातीतला रंगडा खेळ आपण सर्वजण आजमावतोय. तर आता 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे. यावेळेला शानदार टॅकल केलं जात आहे आणि इथे ही सुपर टॅकलची जी पोझिशन आहे संघर्ष अजून देखील सुरू आहे. कदाचित संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. 2 खेळाडूंचा दमदार डिफेन्स होता आणि दापोलीची जी चढाईपट्टू होती तिला बॅकलाईनच्या पाठीमागे जावं लागणार आहे. 13-7 होतो. 7 नंबरची जर्सी परिधान केलेले खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे आहे. असं दापोली संघाने जी आघाडी घेतली. दापोली संघाच्या पाठीमागे प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला सन्माननीय संध्या जाधव मॅडम पाहायला भेटतात. रत्नागिरी जिल्ह्याचा जो महिलांचा कबड्डी संघ आहे त्या महिला कबड्डी संघाच्या त्या प्रशिक्षका देखील आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत सहव्यवस्थापिका देखील आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यांचंच मार्गदर्शन सद्यस्थितीमध्ये दापोली संघाला देखील मिळते. त्याच्यामुळे दापोलीचा संघ हा नक्कीच या सामन्यामध्ये आघाडी घेणार होते यात काही शंकाच नाहीये. तर दुसरीकडे संघर्ष आसू संघाच्या पाठीमागे देखील आमचे केदार जगदाळे पाहायला भेटतात. यावेळेला सुपर टॅकलची पोझिशन संभवतः लॉबीचा आधार घेत यशस्वी मिडलाईन क्रॉस करते. 3+2 = 5 गुणांचा पंजा मारला जातोय आणि या 5 गुणांच्या जोरावरती आता गुणफलक दापोली संघाचा वेगाने पुढे सरकला जातोय. आपण जर गुणफलक पाहिला तर आय थिंक इथे 29 पॉईंट वरती दापोली आहे तर 18 पॉईंट वरती संघर्ष आसूचा संघ खेळतोय. जर्सी नंबर 6 संपूर्ण स्टेडियम मध्ये पिन ड्रॉप सायलेन्स. फार कमी वेळेला आपल्याला
महिलांचे कबड्डीचे सामने पाहायला मिळतात. दरम्यान याच्यानंतर पुरुषांचा कबड्डीचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गजानन संघर्ष केशी श्री शिवमाता सालदुरे हे दोन्ही संघांना सेकंड कॉल आहे. तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण तात्काळ मैदानाच्या दिशेने यायचं आहे, जेणेकरून आपल्या प्रशिक्षक आपल्या संघातल्या खेळाडूंना विजयाचा रस्ता दाखवू शकतात. शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत. दापोली संघ हा लीड वरती आहे, आघाडीवरती आहे. तर आपण चर्चा करत होतो प्रशिक्षक आपल्या संघातल्या खेळाडूंना विजयाचा रस्ता दाखवू शकतात, परंतु त्या रस्त्यावरून चालण्याची भूमिका जबाबदारी त्या संघातल्या खेळाडूंना पार पाडावी लागते. दापोली बनाम संघर्ष आसूद असं एक महत्वपूर्ण बॅटल महिला कबड्डीच्या माध्यमातून आपण तमाम दापोलीकर या ठिकाणी आजमावतोय. खचाखच भरलेले स्टेडियम आहे. चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघ दापोली यांच्या वतीनं मला वाटतं बऱ्याच कालावधीनंतर अशा पद्धतीची महिला कबड्डीची एक मोठी मेजवानी दापोलीकरांसाठी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल दापोलीकरांच्या वतीनं चालक मालक मालवाहतूक व्यावसायिक संघ दापोली यांचं देखील मनापासून धन्यवाद आहे. कदाचित याच्यानंतर भविष्यामध्ये एखादी महिलांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा देखील कोणत्या तरी मंडळाच्या माध्यमातून आयोजित केली जाऊ शकते. यावेळेला तिसरी चढाई डोआ डायरेक्ट वरती दापोली संघाची गुणवान खेळाडू सज्ज होते. 7 ते 7 खेळाडूंचं दमदार असं क्षेत्ररक्षण आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये स्थिर स्थावर होत जी खेळाडू आहे ती टिपण्याचा प्रयत्न करते. शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत आणि पुनश्च एकदा या खेळाडूने दावा ठोकलेला आहे. हा देखे जरा किसमे कितना है दम, परंतु त्याच खेळाडूला बॅकलाईनच्या पाठीमागे जावं लागतंय. अर्थात तिने जो दावा केलेला होता तो पंचाने स्वीकारलेला नाहीये. पंचांच्या दृष्टीने अर्थात हलकासा स्पर्श झालेला नव्हता. त्याच्यासाठी रिव्ह्यू पाहिजे असता. जर रिव्ह्यू असता तर कदाचित हिने तो घेतला देखील असता. रिव्ह्यूची जी सिस्टीम आहे ती मला वाटतं आपल्याला एक मात्र स्पर्धेमध्ये पाहायला भेटते. दुर्वा स्पोर्टच्या माध्यमातून जी स्पर्धा दरवर्षी संपन्न होते, अर्थात ती प्रीमियर लीग असते आणि त्या प्रीमियर लीगमध्ये रिव्ह्यू सिस्टीम अलाउड असते. त्याच्यामध्ये जर तुम्हाला डाऊटफुल डिसिजन वाटतोय पंचांचा तर तुम्ही रिव्ह्यू वगैरे घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त कोणत्याही स्पर्धेमध्ये दापोली ब्लॉकमध्ये सद्यस्थितीमध्ये मला रिव्ह्यू सिस्टीम पाहायला भेटत नाहीये आणि अर्थात गरजच भासत नाही. हा जबरदस्त प्रयत्न आहे, कारण पंचांनी दिलेले निर्णय अचूक असतात. कोणत्याही खेळाडूला अर्थातच त्या ठिकाणी ऑब्जेक्शनची संधीच भेटत नाही. यावेळेला पुन्हा एकदा दर्शन नंबर 4 केक मारत गडी टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. निदान रेषेच्या आसपास खेळ सजवते. एक मात्र जी खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे दापोली संघाची तिला रिवायवल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो का? शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत या संपूर्ण सामन्यासाठी. सरपंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला सुधीर कदम पाहायला भेटत आहेत. त्यांची जी सुकन्या आहे ती देखील या मॅच मध्ये खेळते. सुधीर कदम यांनी देखील कधी काळी जर आपण बघितलं तर अर्थातच शिवशाही वरण संघाचं प्रतिनिधित्व केलंय. अतिशय सुंदर अशी खेळी त्यांच्या माध्यमातून तमाम दापोलीकरांनी गेल्या अनेक वर्षापूर्वी पाहिलेली होती आणि आपल्या मुलीला देखील त्याच कबड्डीच्या खेळाची आवड जोपासण्यासाठी त्यांनी भाग पाडले आणि त्यांची सुकन्या देखील खूप चांगला खेळ आतापर्यंत पार पडताना आपल्याला पाहायला भेटते. येणाऱ्या पर्वांमध्ये कदाचित तिचा दमदार खेळाच्या जोरावरती ती तालुक्याच्या संघामध्ये सिलेक्ट होऊ शकते, जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करू शकते. आता प्रत्येक या खेळाडूंमध्ये ते टॅलेंट आहे. त्यांना फक्त जर योग्य दिशा दिली गेली तर मला वाटतं ह्या ज्या महिला आहेत त्या पुढे जाऊन जिल्ह्याचं आपलं नेतृत्व करू शकतात. यावेळेला पुन्हा एकदा संघर्ष आसूद संघाची रणरागिणी सज्ज होते. 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये, परंतु इथं शानदार सपोर्ट मिळतोय अन्य डिफेंडरचा. बोथ पॉइंट दोन्ही टीमच्या खात्यामध्ये सिंगल गुणाची कमाई होते. हारकर जीतने वालों को बाजीगर कहते, हाराकर जीतने वालों को सिकंदर कहते. तुम्हाला देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी पार पाडायची असेल तर आत्मविश्वासाचा जो दर्जा आहे तो उंचावणं फार गरजेचं आहे. यावेळेला जर्सी नंबर 6 पुन्हा एकदा सज्ज होते. 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये वन मॅन आर्मी हे चित्र तिच्याकडनं आपण सर्वांनी आजमावलं आणि तिसरी चढाई डोआ डायरेक्ट आहे. तिसऱ्या चढाईला सामोरी जाते दापोली संघाची गुणवान खेळाडू, परंतु तिला देखील टॅकल केलं जात आहे. शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना जाधव मॅडम यांच्याकडून टाइम आउटची मागणी केली जाते. अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंची पंचारती ओवाळून आरती करणार आहे आणि मग त्या स्पर्धेला सुरुवात होईल. धन्यवाद सर. तर यावेळेला आपण दापोली आणि संघर्ष आसूद यांच्यामध्ये एक महत्वाची जी लढत पाहतोय, महिलांचा कबड्डीचा सामना शेवटच्या मिनिटापर्यंत अतिशय उत्कंठावर्धक स्थितीमध्ये पार पडला जातोय. या सामन्यामध्ये दापोली संघाची जी जर्सी नंबर 6 नंबरची जे खेळाडू आहे आणि त्याचबरोबर संघर्ष आसूद संघाकडनं जर्सी नंबर 7 ही जी खेळाडू आहे, या दोन्ही खेळाडूंसाठी प्रत्येकी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. त्यांचं मी खऱ्या अर्थानं ज्यांनी दिलंय त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कारण महिला
खेळाडूंसाठी देखील सातत्यानं प्रोत्साहन मिळणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीने पुरुषांच्या कबड्डीच्या स्पर्धेमध्ये एखाद्या खेळाडूने चांगला खेळ खेळला तर आपण त्याच्यासाठी 100-200 रुपयाचं बक्षीस देतो. त्याच पद्धतीने या महिलांसाठी देखील जर अशा पद्धतीने कॅश प्राईज आलं तर त्यांना देखील प्रेरणा भेटू शकेल आणि त्यांच्याकडनं देखील सर्वोत्तम असा खेळ येत्या काही महिन्यामध्ये किंवा या काही हंगामामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकेल. यावेळेला शानदार डॅश आहे, लॉबीच्या बाहेर डॅश केले जाते. बोथ पॉइंट गड आला पण सिंह गेला हे चित्र पाहायला मिळते. दोन्ही टीमच्या खात्यामध्ये सिंगल गुणाची कमाई होते आणि त्यानंतर जर्सी नंबर 7 सज्ज होते. दापोली संघाचे अजून एक प्रतिभावान खेळाडू जिला आपण चढाई मार्कवरती पाहतोय. यावेळेला संभवतः 6 खेळाडूंचं हे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे आणि त्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली चढाई सुरक्षित पार पाडण्याचा प्रयत्न जर्सी नंबर 7 कडनं आतापर्यंत तरी पूर्ण केला जातोय. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर आपण महिला आणि पुरुषांचे जे कबड्डीचे सामने पाहतो त्याच्यामध्ये जे मैदान असतं ते मैदान महिला कबड्डी सामन्यासाठी छोटंसं असतं थोडंसं, परंतु यावेळेला बजर होतो आणि फायनली दापोली विन द मॅच. दापोलीचा संघ हा सामना जिंकतोय आणि उपविजेता संघ ठरतोय.